आज रात्रीच्या जेवणासाठी मी मटार भात केला. भात मला इतका आवडतो की त्याच्यात तुम्ही मटार टाका, वांगी टाका, तोंडली टाका, पण भात हवा गरमागरम आणि वरतून अशी छान फक्कड तुपाची धार, मग आपला जमला बेत. इथे मी स्टीम राईस वापरला. स्टीम राईस खूप छान असतो अशा प्रकारचे भात करण्यासाठी. अगदी दाणा दाणा मोकळा होतो. त्याच्यामुळे स्टीम राईस चांगला. बटाटा आणि मटार घेतले, कांदा चिरून घेतला बारीक, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आणि मसाल्यांमध्ये काय आपले नेहमीचेच सगळे मसाले. एक तमालपत्र घेतलं, गोडा मसाला घेतला, 2-3 लवंग, 2-3 मिरी, एक दालचिनीचा तुकडा, मीठ, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, हळद, जिरं मोहरी आणि विशेष म्हणजे यात गोडा मसाला. गोडा मसाला नसेल तर साधा गरम मसाला पण चालतो, पण गोडा मसाल्याने अगदी तशीच चव जमते. आणि त्यानंतर छानपैकी भात केला. आणि याच्यासोबत थोडं सॅलड हवं म्हणून टोमॅटो, काकडी, कांदा, जे काय आपल्याकडे असेल ते, बीट असेल तर, आणि पापड. अजून दुसरं काय पाहिजे हो. सुख म्हणजे नक्की काय असतं हेच, बरोबर ना.